नमस्कार सर्व बहिणींचे आणि सर्व संपूर्ण ऑडियन्सचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्व बहिणी 20 तारीख आली, आता जून महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहे आणि आता 2 महिने झाले असंच होत आहे। एप्रिलचा हप्ता मिळाला मे मध्ये आणि मेचा हप्ता मिळाला जून मध्ये। आता जूनचा हप्ता मिळणार कधी असेच सर्व लाडक्या बहिणी प्रश्न करत आहेत आणि जून महिन्याच्या हप्त्याची सर्व लाडक्या बहिणी वाट बघत आहेत। बरोबर आहे, महिना संपून जातो आणि पैसे लवकर मिळत नाही। तर सर्व बहिणींना एकच विनंती आहे की सर्व बहिणी कमेंट करा की लाडक्या बहिणींना हप्ता एक फिक्स तारीख असावी की कमीत कमी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळाला पाहिजे आणि 5 तारीख म्हणा किंवा 7 तारीख म्हणा, अशी कुठली तरी एक तारीख हे निश्चित असावी असे सर्वजण आपण सगळे मिळून आपण हे ठरवूया की सरकारने लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख ही फिक्स करावी। म्हणजे काय होतं, महिनाभर ज्या बहिणी वाट बघत असतात ना, ती वाट नाही बघणार। एकदा का सर्व बहिणींना कळालं ना की या तारखेला हप्ता मिळणार आहे, मग कसं होतं, सर्व बहिणी निश्चिंत होतात आणि सारखे आपले रोज रोज लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट बघत नाही। म्हणून सगळ्या बहिणी प्रत्येक जणीने कृपया करून अशी कमेंट करा की एक म्हणजे तारीख निश्चित करा, लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख निश्चित करा। पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या हप्त्यात पहिल्या आठवड्यात जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळाला सर्व बहिणींना तर खूप बरे होईल। आणि पहिला हप्ता म्हणजे प्रत्येक महिन्याचा पहिला आठवडा म्हणजे 1 ते 7 दिवस असतात। तर म्हणजे 5 तारखेला मिळू दे किंवा 7 तारखेला मिळू दे, परंतु लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची तारीख ही निश्चित करा आणि एक तुम्हाला म्हणजे दर महिन्याला नियमित आणि लवकर हा हप्ता आम्हाला मिळू द्या असे सर्व बहिणींनी कृपया करून कमेंट करा। म्हणजे काय होतं, सरकारपर्यंत ही तुमची जी म्हणजे काही तुमची हाक आहे, तुमची मागणी आहे, तुमची जी काही धावपळ आहे, तडजोड आहे, ती सरकारपर्यंत पोहोचली पाहिजे, सरकारला कळालं पाहिजे आणि आपण काहीतरी यासाठी ॲक्शन घेऊया। म्हणजे सर्व बहिणींनी मिळून जर आवाज उठवला, सर्व बहिणींनी मिळून जर ठरवलं तर आपण यासाठी काहीतरी एक मोठे पाऊल उचलू शकतो आणि आपण लेखी सर्व बहिणींनी जर संमती दिली, साथ दिली, सपोर्ट केला तर आपण लेखीरित्या अर्ज करून आपण सरकारपर्यंत हा अर्ज घेऊन जाऊ शकतो की लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पहिल्या महिन्याच्या म्हणजे दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 5 किंवा 7 तारखेपर्यंत आम्हाला मिळावा अशी आम्हाला म्हणजे आम्ही विनंती करत आहोत सरकारला। असं आपण सरकारला लेखी पत्र देऊया, अर्ज करूया। त्यासाठी आपणा सर्वांची मला साथ हवी आहे, आपणा सर्वांचा मला सपोर्ट हवा आहे, सहकार्य हवा आहे। कारण की तुम्ही जर सपोर्ट नाही केला तर काहीच उपयोग नाही। कारण तुम्हाला जर हप्ता हवा असेल एक नियमित तारखेला, दर महिन्याचा हप्ता दर वेळेला एक फिक्स तारखेला, एक निश्चित तारखेला मिळावा असं जर सर्व बहिणींनी मला साथ दिली, सहकार्य दिलं, सपोर्ट केला तर आपण नक्की हे ॲप्लिकेशन लेखी ॲप्लिकेशन आपण घेऊन जाऊ आणि सरकारपर्यंत आपण मंत्रिमंडळापर्यंत किंवा जे कोणी आहे आपल्या इथे ते आमदार असू देत, कोणी असू देत, त्यांच्यापर्यंत आपण हा अर्ज घेऊन जाऊ आणि आपण नक्की यासाठी आपण आवाज उठवूया। म्हणजे जेणेकरून सर्व बहिणींची समस्या ही दूर होईल, निवारण होईल। कारण काय होतं, महिना संपून जातो आणि बहिणींना पैसे म्हणजे खर्चाला पैसे राहत नाही। महिना संपल्यानंतर आता एप्रिलमध्येही तसंच झालं आणि मेमध्येही तसंच झालं ना, कारण की मार्चचा हप्ता एप्रिलमध्ये आला आणि 2 मेला म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता 2 एप्रिलला आला आणि एप्रिलचा हप्तासुद्धा मे महिन्यामध्ये आला। आता जूनचा हप्ता अशी भीती वाटते की जूनचा हप्ता पण जुलैमध्ये येईल का, तर नाही। हा म्हणजे ह्या महिन्याचा जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे हे अत्यंत महत्त्वाचे अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। कारण की एक ऑफिशियल अपडेट, अधिकृत अपडेट आपल्या हाती लागलेले आहे, म्हणूनच मी तुमच्यासाठी लगेचच व्हिडिओ घेऊन आलेली आहे।
तर आपण आता व्हिडिओ सुरू करूया. त्याआधी एक छोटीशी सर्वांना विनंती आहे की आपण आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबून ऑल तुम्ही नोटिफिकेशन निवडा, म्हणजे तुम्हाला प्रत्येक बातमी, प्रत्येक अपडेट, प्रत्येक नवीन योजना तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये लगेच नोटिफिकेशन मिळेल. आठवणीने सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि सगळ्यांना शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त बहिणींना हे अपडेट पोहोचेल. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही अपडेट त्यांना कळेल, माहिती मिळेल. तर सर्व लाडक्या बहिणी बघा, अजितदादा पवारांची आत्ताच सभा झालेली आहे आणि या सभेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आता जो निधी आहे, जून महिन्याचा निधी, त्यांनी तो संपूर्ण निधी हा महिला बाल विकास विभागाकडे पाठविलेला आहे. जून महिन्यामध्ये ज्या काही पात्र बहिणी आहेत अशा सर्व पात्र बहिणींना किती निधी लागणार आहे असा एक ठराविक रक्कम अजितदादांनी ही बाजूला काढून महिला व बालविकास विभागाकडे पाठविलेली आहे. तर आणि बघा, साम TV आणि TV9 मराठी या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या हाती असे अपडेट लागलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा लवकरच मिळणार आहे. तर लवकर म्हणजे कधी, तर या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्व लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता हा मिळणार आहे, DBT होणार आहे. तर आता किती बहिणी पात्र आहेत, कारण की दर महिन्याला दररोज ही क्रिया चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत अशा बहिणी लाडकी बहीण योजनेमधून आता दररोज या बाद केलेल्या जात आहे. कारण की सरकारचं जे काम आहे ते सुरूच आहे. सरकारचं जे एकच आहे, त्यांचं लक्ष आणि ध्येय त्यांचं एकच आहे की आपल्या ज्या काही गोरगरीब बहिणी आहेत, ज्या गरजू महिला आहेत, ज्या कष्टकरी महिला आहेत, अशा बहिणींपर्यंत हा हप्ता पोचावा, या योजनेचा लाभ त्यांच्यापर्यंत मिळावा, एवढाच हेतू, एवढाच उद्देश सरकारचा आहे. तर ज्या बहिणी निराधार आहेत, ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या बहिणी गरीब आणि कष्टकरू आहेत की ज्यांना राहायला पण घर नाही आणि ज्या दिवसभर शेतकाम करतात, मोलमजुरी करतात किंवा धुणं भांडी करतात, अशा ज्या गरीब महिला आहेत, गरजू महिला आहेत किंवा ज्या महिला निराधार आहेत आणि ज्या बहिणी सर्व नियमात बसतात, ज्या पात्र आहेत, त्याच बहिणी लाडकी बहीण योजनेमध्ये राहणार आणि अशाच बहिणींना आता हे हप्ते कंटिन्यू मिळत राहणार. त्यासाठीच सरकारचे प्रयत्न सुरू आहे की सरकारने आता आयकर विभागाकडून डेटा मागवलेला आहे, राज्य व परिवहन विभागाकडून डेटा मागवलेला आहे. कारण की सरकारी विभागात काम करणाऱ्या महिलासुद्धा अशा बऱ्याच होत्या की जवळजवळ 2,500 ते 3,000 अशा महिला होत्या की त्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. सरकारने त्यांचा आता हे लाभ देणं बंद केलेलं आहे. त्यांच्याकडे त्यांना दिलेले जे पैसे होते ते सरकारने पुन्हा परत नाही घेतले, परंतु त्यांना आता लाभ, लाडकी बहीण योजनेचे हप्ते देणे आता सरकारने त्यांना बंद केलेले आहे. अशा पद्धतीने दररोज ही प्रक्रिया सुरू आहे की ज्या बहिणी अपात्र आहेत त्या बहिणी दररोज लाडकी बहीण योजनेतून या बाहेर काढण्यात येत आहे. तर सर्व बहिणींनी ही काळजी घ्यायची आहे. सर्व लाडक्या बहिणी ज्या दररोज नियमित हप्ता घेत आहेत अशा सर्व लाडक्या बहिणी ज्या पात्र आहेत त्या सर्व बहिणींनी एकच काम करायचं आहे की आपलं आधार कार्ड जे आहे ते बँकेला लिंक आहे का ते बघा आणि अपडेट आहे का ते बघा. तर आणि तरच तुम्हाला प्रत्येक महिन्याचा लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय महत्त्वाचं आहे, तर तुमचं जे DBT आहे ते ॲक्टिव्ह आहे का तेही चेक करा. कारण की ज्यांचं DBT ॲक्टिव्ह आहे आणि चेक केलेलं आहे तुम्ही, त्यांनाच तुम्हाला म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा नियमित मिळणार आहे. तर जूनचा 12वा हप्ता हा साम TVचे काय अपडेट आहे आणि TV9 मराठीचे काय अपडेट आहे हे मी तुम्हाला सांगितलेलेच आहे. तर अजितदादांनी ही सोय केलेली आहे आणि लवकरच तुम्हाला जूनचा हप्ता मिळणार.